शुभ सकाळ बालमित्रांनो. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कसे आहात बेटा तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहा. चला आपण क्लासला सुरुवात करतोय बराबर या क्लासमध्ये. चला बालमित्रांनो, अभ्यास केला छान संडेला सगळ्यांनी? आतापर्यंत झालेले आपले सगळे युनिट पाहून घ्यायचे आणि सगळे युनिटची प्रॅक्टिस करायची. मागे आपण काय बघतोय? मेजरमेंट आणि मेन्शुरेशन बघतोय. त्याच्यामध्ये आपण लेंथ बघितली, मास बघितला आणि कॅपॅसिटी बघितली. म्हणजेच आपण त्याला लांबी, वस्तुमान आणि धारकता म्हणतो. तर महत्व मापनमध्ये आपण ह्या गोष्टी बघितल्या की मास कशाला म्हणतात, कॅपॅसिटी कशाला म्हणतात, लेंथ कशाला म्हणतात. मग त्याचं मीटर टू सेंटीमीटर, सेंटीमीटर टू मीटर, मीटर टू किलोमीटर, किलोमीटर टू मीटर कसं कन्वर्ट करायचं, कसं लक्षात ठेवायचं. 100 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. हे लक्षात ठेवलं की बाकीचे कन्व्हर्सेशन तुम्हाला पटापट येणार, कन्वर्ट करता येणार. नंतर बघितलं आपण मास, है ना? मासमध्ये ग्राम बघितला, किलोग्राम, 1000 ग्राम मीन्स 1 किलोग्राम, डेसिग्राम, सेंटीग्राम, हेक्टोग्राम हे पण बघितलं आपण. नंतर आपण कॅपॅसिटी बघितलं, धारकता. त्याच्यामध्ये आपण 1 लिटर है ना, 1 लिटर बघितलं आपण की 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर. हे पण आपण कशा प्रकारे कन्वर्ट करायचं ते बघितलं है ना, त्यांचं रूपांतरण कसं करायचं. आता आपण त्याच्या पुढचा टप्पा बघतोय आणि तो तुमच्या खूप आवडीचा आहे आणि तुम्हाला सहज समजेल असा आहे. तुम्हाला खूप मजा येणार आहे याच्यामध्ये पण. आणि आपल्या रोजच्या म्हणजे रुटीन लाईफचा पार्ट आहे तो. म्हणजे तुम्ही त्याच्याशिवाय तुमचं लाईफ पुढे जाऊ शकत नाही, रोजची सकाळच तुमची पुढे जाऊ शकत नाही, आहे की नाही? तर असं आज आपण टॉपिक घेणार आहे. बघा, तुम्हाला पण खूप छान मजा येणार आहे त्या टॉपिकला आणि तो टॉपिक काय आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. तर आपण सुरुवात करूया. आता आपल्या टॉपिकचं कालमापन किंवा मेजरमेंट ऑफ टाइम. ओके, चला आता बघूया आपण. आता कालमापन, कालमापन म्हणजे काल म्हणजे टाइम, काल म्हणजे टाइम. चला, आलीत का सगळी मुलं? आलीत का सगळी मुलं? आलीत का माझी? गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. गुड मॉर्निंग बेटा. बघा, आज आपण थोडस तुमची प्रेझेंटीज घेऊया. कोण कोण आलाय बघूया. बघा, साई आला का? साई सेलार. आदर्श गबाने आला का? ओम मातोंडे आला का? अंजली जोशी, छबी मुंदडा, पार्वती बालगोविंद, कपिल दोनारे, श्रावस्ती तायडे, वंशिका गायकी, गार्गी कोंडे, प्रसाद पाथरे, ब्रह्मदेव लोखंडे, श्रेयस हजारे, सुमैया शेख, गायत्री चामट, आनंदी बुरघाटे, सतीश खंडारे, वृषाली खुजे, मधुरा टोंपे, प्रशांत नकाटे, यश गुल्हाने, ईश्वरी करुले, अनुश्री काळबांडे, जयश्री सातपुते, साहिल, वैष्णवी भुजाडे, है ना? आले का हे सगळेजण? सगळे आले बालगोविंद माझे? सगळे बालमित्र आलेत ना? चला आता आपण क्लास सुरू करूया. ओके, बघा आता कालमापन म्हणजे मेजरमेंट ऑफ टाइम म्हणजे घड्याळ. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. वेळ आणि घड्याळ हे सगळ्यांना माहित आहे तुम्हाला. मग आता हे जे टाइम आहे त्या टाइमचं म्हणजे बेसिक युनिट काय आहे? मेजरमेंट ऑफ टाइमचं बेसिक युनिट काय आहे किंवा वेळेचं एकक काय आहे, युनिट काय आहे वेळेचं? तर ते आहे बघा, तास, मिनिटे आणि सेकंद. त्यालाच आपण काय म्हणतो? आवर, मिनिट्स अँड सेकंद, है ना? इंग्लिश मध्ये आहे की नाही, सेकंद म्हणतो आपण. बरोबर आहे की नाही? बघा, आता याचं आपण हे बघून घेऊया, नेमकं युनिट कसं आहे हे बघून घेऊया. चला तर मग बघा, आता 1 hour means
मीन्स 60 मिनिट. म्हणजेच 1 तास म्हणजे 60 मिनिट आहे. 1 hour मीन्स 60 मिनिट्स. लक्षात ठेवा आता बालमित्रांनो, 1 hour मीन्स 60 मिनिट. 1 hour मीन्स 60 मिनिट्स. ओके. देन 1 minute मीन्स 60 सेकंद. म्हणजे 1 minute म्हणजे 60 सेकंद. ओके. आता तुम्ही हे लक्षात ठेवायचं की 1 hour मीन्स 60 मिनिट, 1 minute मीन्स 60 सेकंद. मग आता समजा तुम्हाला 1 minute म्हणजे 60 सेकंद. ओके, एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी. आता समजा तुम्हाला जर 1 hour मीन्स हाऊ मेनी सेकंद करायचे असतील, म्हणजे किती सेकंद, तर ते काय होईल, 60 × 60 होईल. कारण 60 सेकंद आणि 60 मिनिट. कारण 60 मिनिटचा काय होतो, 1 तास होतो. 60 मिनिटचा 1 तास होतो आणि 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो. म्हणून आपण इथे 60 × 60 केलं. म्हणजे त्याचा आन्सर काय येईल हे माहितच आहे तुम्हाला, 36 सेकंद. म्हणजे 1 तास किंवा 1 तास म्हणजे 3600 सेकंद होतात. 1 hour मीन्स 3600 सेकंद. हे लक्षात ठेवा आणि हे तुम्ही राईट डाऊन करा. हे खूप महत्वाचं आहे की मेजरमेंट ऑफ टाइमचं युनिट काय आहे, बेसिक युनिट काय आहे, हे आहे बेसिक युनिट. एकक काय आहे, कालमापनाचं एकक काय आहे, कालमापनाचं एकक काय आहे, तर तास, मिनिट, सेकंद. ओके, म्हणजे आवर्स, मिनिट, सेकंद. मग 1 hour मीन्स 60 मिनिट, 1 minute मीन्स 60 सेकंद, 1 hour मीन्स 3600 सेकंद. हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण याच्यावरच आपल्याला आधारित पुढचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. आपण प्रश्न पण घेणार आहोत, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. ओके. आता बघा, तुम्हाला मी मास, धारकता किंवा लांबी याच्यामध्ये पण तुम्हाला पाव, अडीच हे समजून सांगितलं होतं, सव्वा सांगितलं होतं की नाही. इथे पण आपण ते समजून घेऊया. बघा, सगळेजण राईट डाऊन केलं असेल सगळ्यांनी. तुम्हाला आता बेसिक युनिट माहित झालाय आणि हे तुम्ही रोजच आहे आपलं. आपण सकाळी उठल्याबरोबर घड्याळ पाहतो किती वाजले, आहे की नाही. जोपर्यंत आपण ते पाहत नाही आपला दिवसच सुरू होत नाही. आणि असं दिवस 24 तासाचा एक दिवस असतो, हे लक्षात ठेवा. 24 hours ऑफ 1 डे. त्याच्यामध्ये 12 तासाची 12 hours दिवस आणि 12 hours रात्र असते. ते पूर्ण मिळून 24 1 डे समजलं जातं. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, 24 hours एक दिवस पूर्ण होतो. मग आता बघा, आता 60 मिनिट्स मीन्स 1 hour. ओके, 60 मिनिट्स मीन्स 1 hour. मग 1/4 hour मीन्स हाऊ मेनी मिनिट्स. बघा, तर 60 मिनिट म्हणजे 1 तास. मग आता याची जर आपण अर्धा तास जर करायला गेलो तर किती होतील, 30 मिनिट्स. आणि आता त्याचं आपण काय करतो, 1/4 करतोय. 30चे परत आपल्याला हाफ करावं लागेल, म्हणजे 15 मिनिट्स. कळलं का तुम्हाला बालमित्रांनो? अतिशय सोपं आहे. 60 मिनिट्स मीन्स 1 hour. हाफ 1/4 quarter hour means 15 minutes, because 60 minutes means 1 hour. 50 minutes means 1/4. Okay, 1/4 of hour. Okay, and then half hour means 30 minutes. It's very easy. Okay, then 3/4 or 3/4 hour means 30 plus 15. Okay, because
1/4 and half is equal to 3/4. 5 and 4, 40 minutes. अंडरस्टँड ऑल ऑफ यू? समजलं का तुम्हाला बालमित्रांनो? हे अतिशय सोपं आहे. बघा इथे कसं आहे, हे सेम टू सेम आहे, इक्विव्हॅलेंट आहे. तुम्हाला माहिती आहे इक्विव्हॅलेंट आहे. आपण याला भाग देऊन देतो म्हणून 1/2 करतो आपण त्याला, आहे ना. 2 पार्ट्स असतात होल, त्यापैकी 1. 4 पार्ट्स मधले 2 घेतले तरीही चालतं, आणि ते फोर्स आहे. असं केलं का, असं केलं का? मग बघा 1/4 प्लस 2/4 इज इक्वल टू 3/4. म्हणजेच हे 15 मिनिट, हे 30 मिनिट आणि हे झाले 45 मिनिट. कळलं का बेटा तुम्हाला? 60 minutes means 1 hour. Then we go to 1/4 hour means 15 minutes. Then half hour means 30 minutes. And then 3/4 hour, 3/4 hours means 45 minutes. हे मी तुम्हाला करून दाखवलं की ते कसं आहे. कारण काही मुलं म्हणतील की आम्हाला समजलं नाही की तुम्ही 30 मध्ये 15 कसे काय प्लस केले मॅडम, ऍड कसे काय केले. सॉरी, ते दुसरं तिसरं काही नसून हे 30 मिनिट्स म्हणजे आपला हाफ आवर आहे आणि 15 मिनिट्स म्हणजे आपला 1/4 आवर आहे. कळलं हे? मराठीत याला म्हणतात पाव तास, याला म्हणतात अर्धा तास आणि याला म्हणतात पाऊण तास मराठीमध्ये. ओके डन. बघा तुम्ही बोलताना म्हणता की अर्ध्या तासाने येतो, है ना. आई बाबा पण म्हणतात आपण अर्ध्या तासाने जाऊ, है ना. अर्ध्या तासाने जाऊ, अर्ध्या तासात येतो, अर्ध्या तासाने मी तुला भेटतो. म्हणजे अर्धा तास म्हणजे नेमकं काय, तर अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे. अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे, 30 मिनिट्स. लक्षात ठेवा बालमित्रांनो, हाफ आवर मीन्स 30 मिनिट्स. ओके गणित तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. तुम्ही छान राईट डाऊन करा सगळ्यांनी. चला पुढचं बघूया आपण. तुमचं झालं असेल लिहून, पटापट लिहून काढा. कारण मला माहिती आहे माझी काही मुलं छान लिहितात आणि मग मला व्हॉट्सअपला पाठवतात पण. खूपच छान अभ्यास करतात. ओम लिहून पाठवतो. छान छान मुलं मला ते लिहून पाठवतात. ओके बघा आता आपण पुढचं बघूया. काही काही गोष्टी समजून घ्या तुम्ही, म्हणजे बेसिक युनिट समजून घ्या. आणि पाव, अर्धा आणि पाऊण ही कन्सेप्ट प्रत्येक याच्यामध्ये आहे. ती प्रत्येक याच्यातली तुम्ही समजून घ्या. मी प्रत्येक क्लासमध्ये तुम्हाला सांगितली, ती लेंथ मध्ये पण सांगितली, कॅपॅसिटी मध्ये पण सांगितली, मास मध्ये पण सांगितली, नाही आपण टाइम मध्ये पण पाहतोय. ओके आणि प्रत्येकाचं काय करायचं, बेसिक युनिट माहीत करून घ्यायचं आणि ते इतकं छान लर्न करून घ्यायचं की पटापट मी प्रत्येक क्लासला तुमची प्रॅक्टिस घेते. तसं बिलकुल डोक्यातच ठेवायचं. 60 मिनिट्स 1 hour. ओके 1 minute 60 seconds, 1 hour 3600 seconds. हे असं तोंडात आलं पाहिजे तुमच्या छान. ओके 1/4 hour 15 minutes, हाफ hour 30 minutes, 3/4 hour 45 minutes. असं पटापट आलं पाहिजे. बघा समजा आता आपण काही तुम्ही घड्याळ बघितले, सगळ्यांनी बघितलेत की नाही? घड्याळ बघितलेत ना सगळ्यांनी? ओके तर काही घड्याळमध्ये बघा तुम्ही, इथे असते 12, ओके इथे 6, इथे 3 आणि इथे 9. मग बाकीचे इथे असतात नंबर लिहिलेले किंवा नसतात, ते आपल्याला गृहीत धरावं लागतात. जसं 12 नंतर 1 येणार, 2 येणार, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 असं. ओके आणि जो छोटा असतो ना, छोटा काटा, तो तास काटा, आवर काटा हा मिनिट काटा असतो, अजून एक असा सेकंड काटा असतो. हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की हा आवर काटा आहे, म्हणजे आवर हँड म्हणतात त्याला, सेकंड हँड, आणि हा मिनिट हँड आणि सेकंड हँड. एक मिनिट सेकंड काटा असतो. सगळ्यात मोठा जो काटा असतो, सतत फिरत असतो बिचारा, तो सेकंड काटा. जो सतत गोल गोल सगळे फिरत असतात, पण हा मात्र जरा लवकर फिरतो, सेकंड काटा. नंतरचा त्याच्यापेक्षा लहान तो मिनिट काटा, आणि जो सर्वात लहान काटा असतो तो असतो तास काटा, त्याला हँड म्हणतात. ओके
आणि ते सेंटरला धरून फिरत असतात सगळेजण. मग तास काटा, मिनिट काटा, सेकंद काटा. ओके. आता ही 12 दिसतात, तिथे 12 दिसत आहेत, म्हणजे याला 12 ताशी घड्याळ म्हणतात. याला काय म्हणतात? 12 तासी घड्याळ. आता बघा, आता समजा इथे बघा, आता आपल्याला इथे दिसतंय की 1 वाजलाय. सेकंद काटा थोडासा पुढे गेलाय, म्हणजे 1 वाजून 1 वाजून काही सेकंद झालेले आपल्याला इथे दिसत आहे तुम्हाला सगळ्यांना? सॉरी बेटा. मग अशा वेळेस आपण काय म्हणतोय, 12 ताशी घड्याळमध्ये 1 वाजले आणि काही सेकंद 10 सेकंद झाले. 12 13 म्हणजे 1 वाजून 13 सेकंद झाले असे आपण म्हणतो याच्यामध्ये. कारण ही घड्याळ कशी आहे? 12 ताशी घड्याळ. कशी घड्याळ आहे? 12 ताशी. आता बघा, हे जर दुपारचे वाजले असतील, दुपारचे 1 वाजले असतील, आफ्टरनून, त्याला काय म्हणतात? माध्यान्होत्तर. याला काय म्हणतात? माध्यान्होत्तर. कळेल का तुम्हाला? अतिशय सोपं आहे. माध्यान्होत्तर. दुपारचे समजा 1 वाजले, 1 वाजून 13 सेकंद झाले, तर त्याला म्हणतात माध्यान्होत्तर. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये PM म्हणतो, आहे की नाही? आणि दुपारचे 12 म्हणजे माध्यान्ह म्हणतात त्याला, माध्यान्ह. दुपारचे 12 म्हणजे माध्यान्ह. म्हणजे माध्यान्हाच्या नंतर आणि हे माध्यान्हाच्या पूर्व, म्हणजे दुपारच्या 12 नंतर जेवढे वाजतील ते माध्यान्होत्तर. आणि दुपारच्या 12च्या आधी, समजा दुपारच्या 12च्या आधी 11 वाजले असतील ना, तर ते 11 वाजले असतील, तर त्याला आपण AM लिहितो. म्हणजेच त्याला मराठीत माध्यान्ह पूर्व म्हणतात. माध्यान्ह पूर्व. एकदा परत समजून घेऊ आपण. ओके, एकदा परत समजून घेऊ आपण. बघा, समजा दुपारचे 12 वाजले आहेत. आता आपण इथे दुपारचे 12 करूया. बघा, आता हे दोन्ही काटे इथेच आहेत. दुपारचे 12 वाजले आहेत. तिसरं इथेच घ्या. तर दुपारचे 12 वाजले आहे, ऍक्युरेट 12, त्याला म्हणतात माध्यान्ह. त्याला काय म्हणतात? माध्यान्ह. आता हे दुपारच्या 12ला माध्यान्ह म्हणतात. मग त्याच्या दुपारच्या 12च्या आधी जर 11 वाजले असतील, त्याच्या आधी दुपारचे 12 वाजायच्या आधी 11 वाजले असतील, तर त्याच्यासमोर AM लिहितात, किंवा त्याला मराठीत माध्यान्ह पूर्व म्हणतात. माध्यान्ह पूर्व. आणि जेव्हा दुपारच्या 12 नंतर जर 1 वाजला असेल, 2 वाजले असेल, 3 वाजले असेल, त्याला माध्यान्होत्तर म्हणतात. आणि त्याला इंग्लिशमध्ये PM लिहितात. ओके. ते आफ्टर मिडल 10 असं काहीतरी आहे, ते मी सांगेल तुम्हाला ते. ओके. आणि पोस्ट असं लिहिलेलं आहे ते. माध्यान्होत्तर आणि माध्यान्ह पूर्व. AM लक्षात ठेवायचं आफ्टरनून च्या आधी, आणि PM लक्षात ठेवायचं आफ्टरनूनच्या नंतर. म्हणजे दुपारच्या 12च्या नंतर PM, दुपारच्या 12च्या अगोदर AM. ओके. म्हणजे समजा आता आपला क्लास सुरू आहे 3 वाजता, दुपारी 3 वाजता आपला क्लास सुरू आहे, तर आपण काय म्हणू? 3 PM, कारण ते दुपारच्या नंतर आहे. माध्यान्होत्तर आणि माध्यान्हपूर्व, ह्या कॉन्सेप्ट मात्र तुम्ही समजून घ्या. आता जर हेच घड्याळ जर 24 तासांचं असेल, 24 तासी पण घड्याळ असते. 24 तास म्हणजे 24 आवर्स, 12 आवर्स. ओके. तर इथे काय लिहिलेलं असते? 24 लिहिलेलं असते. ओके. आता हे 24 तासी घड्याळ आहे समजा आपलं. आता इथे समजा सेम असंच आहे की इथे समजा आता किती वाजले असतील, तर आपण त्याला इथे समजा आता
एक मिनिट हा, एक नंबर मिस होते बघा. 24 तासी घड्याळ असेल तर त्याच्यात नंबर काय काय असतात. आपण इथे किती समजतो 12, इथे किती समजतो आपण 12. मग इथे 12 आहे, इथे 12 आहे ना. 12 नंतर किती 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22 आणि 23. ओके. बघा जेव्हा 24 तासी घड्याळ असतं आणि हे घड्याळ रेल्वेचं असतं. तुम्ही जर जहाजावर असाल तर तिथे नौकेवर असाल, जहाजावर असेल तिथे पण 24 तासी घड्याळ चालतं. विमानात पण 24 तासी घड्याळ चालतं. ते आपल्यासारखे दुपारचे 12 वगैरे त्यांचं 24 घंट्यांचं असतं. तुम्ही रेल्वेची जर तिकीट बघितली तर त्याच्यावर पण तुम्हाला असेच आकडे दिसतील. आता इथे जर आपण 12 समजतोय लक्षात ठेवायचं तर इथून 13 पासून सुरुवात होईल. आता 13 म्हणजे 12 तासाच्या 1 वाजला असेल, इथे 2 वाजला, 15 म्हणजे 3, 16 म्हणजे 4, 17 म्हणजे 5 वाजले, सॉरी 17 पकडू आपण, 18 मीन्स 6 वाजले, 19 मीन्स 7 वाजले, 20 मीन्स 8, 21 मीन्स 9, 22 मीन्स 10 आणि 23 मीन्स 11. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्हाला कोणी म्हटलं की सध्या 17 वाजून 5 मिनिटं झाले, म्हणजेच काय 5 वाजून 5 मिनिटं झाले. ही दोन्ही कन्सेप्ट आपण समजून घेऊ. परत एकदा समजून सांगते वाटल्यास मी तुम्हाला. अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहेत त्या दोन्ही आणि अतिशय समजून घेणं आवश्यक आहे तुम्हाला चांगल्या रीतीने. समजलं नसेल तर मला परत विचारू शकता, मी परत तुम्हाला सांगणार. ओके. की जर 12 तासी घड्याळ असेल, 12 आवर्स घड्याळ असेल, साधारणतः आपल्याकडे 12 आवर्सच असते. पण काही ठिकाणी तुम्ही बघा, काही लोकांच्या घरी जर तुम्ही जर हे बघितल्या घड्याळ बघितलं तिथे 24 दिसतील तुम्हाला. काही ठिकाणी कुठल्याच प्रकारचे नंबर नसतात, फक्त डॉट असतात. त्या डॉट वरून सुद्धा आपण ओळखतो किती वाजले. ओके. पण जेव्हा दुपारचे 12 वाजलेले असतात, दुपारचे 12 त्याला माध्यान्ह म्हणतात. या दुपारच्या 12च्या आधी जेवढे वेळ होत असेल ना, समजा सकाळी 6 असतील तर ते सकाळच्या 6ला आपण AM लिहितो, म्हणजेच मध्यान्ह पूर्व लिहितो. कारण दुपारच्या 12च्या आधी वाजलेले सकाळचे 6 त्याला AM, आणि दुपारच्या 12च्या नंतर जे संध्याकाळचे जे 6 आहेत त्याला PM म्हणजेच मध्यान्होत्तर 6 असं म्हणतात. याला मध्यान्ह पूर्व 6 असं म्हणतात. एवढं समजून घेतलं आपण. दुपारच्या 12ला मध्यान्ह म्हणतात आणि दुपारच्या आधी जेवढे काही वाजतील ना त्याच्या नंतर AM लावा लागतो. ए आणि एम, त्यालाच मध्यान्ह पूर्व म्हणतात मराठीमध्ये. आणि दुपारच्या 12 नंतर कोणती वाजले असतील, 5, 6, 7, 9 वाजले असतील रात्रीचे 9, तर ते PM असतं, म्हणजेच मध्यान्होत्तर असतं. ओके. जर घड्याळ 24 तासाची असेल तर इथून 13 पासून स्टार्ट होईल. 13, 14, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23. मग इथे मात्र जर तुम्ही म्हटलं की 17 वाजलेले आहे, समजा हा आता 17 वाजलेले आहे, मग तुम्ही म्हणाल 17 कसे काय वाजले मॅडम, सेम टू सेम असते. तर तेव्हा 17 म्हणजे 5 वाजलेले असतात. ही घड्याळ रेल्वे, विमान अशा ठिकाणी तुम्ही जर तिकीट काढली तर तिथे अशा तुम्हाला टाइम दिसेल, हा तुम्हाला टाइम दिसणार नाही. तेव्हा तुम्हाला हा समजायला पाहिजे बालमित्रांनो. म्हणून तुम्ही चांगलं समजून घ्या आणि राईट डाऊन करा. हे समजलं तुम्हाला व्यवस्थित? छान. मला चॅटमध्ये हो किंवा नाही लिहून टाका, म्हणजे मला कळेल तुम्हाला समजलं का बेटा. मध्यान्होत्तर आणि मध्यान्ह पूर्व. माध्यान्ह लक्षात ठेवायची, दुपारच्या 12ला माध्यान्ह, त्याच्या अगोदरचे सगळे AM, त्याच्यानंतरचे सगळे PM. ओके. डन. चला पुढे जाऊया. चला आता आपण क्वेश्चन घेऊ. बघा आपण क्वेश्चन घेऊया. बघा क्वेश्चन काय आहे.
5 hour 35 minutes म्हणजे 5 तास 35 मिनिट्स. 5 तास 35 मिनिट मीन्स किती मिनिटे किंवा हाऊ मेनी मिनिट्स. बघा मी दोन्ही याच्यामध्ये सांगते तुम्हाला लँग्वेज मध्ये, म्हणजे तुमच्या दोन्ही लँग्वेज चांगल्या होतील. हाऊ मेनी मिनिट्स. ओके. 5 तास 35 मिनिटे म्हणजे किती मिनिटे, म्हणजे 5 hour 35 minutes मीन्स हाऊ मेनी मिनिट्स. ऑप्शन दिलेले आहे बघा. ऑप्शन 1 इज 535, the second one is 95, third one is 300 and the fourth is 335. सांगा मला पटापट आता चार्ट मध्ये लिहून पाठवायचं उत्तर काय आहे. आता मी तुम्हाला सांगितलंय समजून की म्हणजे आरला मिनिट मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते तुम्हाला सांगितलंय मी. आता आपण काय करतोय, आरला मिनिट मध्ये कन्वर्ट करतोय. किती, 5 hour 35 मिनिट्सला. करून बघूया चला. बघा आता आपल्याला तुम्हाला माहित आहे 1 hour मीन्स 60 मिनिट हे माहिती आहे तुम्हाला. ओके. देन 5 hour मीन्स किती होईल, 5 into 60. देन इट्स आन्सर इज 300 minutes. ओनली 5 hours मीन्स. ओके. 5 तास किंवा 5 तास म्हणजे 300 मिनिट हे झालेलं आहे आपलं. आणि त्याच्या प्लस किती पुढे मिनिट किती आहेत, अजून त्याच्यामध्ये 35 मिनिट्स आहेत. मग याचा आपला आन्सर होईल 335 मिनिट्स. 5 hour and 35 minutes means 335 minutes. 335 मिनिट्स. आता हे ऑप्शन आपलं जे आपलं आन्सर आहे कुठल्या ऑप्शनला जुळतं तंतोतंत, तर ते ऑप्शन नंबर 4 ला तंतोतंत जुळतं आणि म्हणून ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. चला लिहा पटापट बालमित्रांनो. झालं का बेटा लिहून? बराबर लिहा बेटा. तुम्ही लवकर लवकर लिहिलं की मग आपले जास्त क्वेश्चन होतात. बघा पुढचा क्वेश्चन बघूया आपण. घड्याळात तास काटा सर्वात लहान असतो. 2 व 3 च्या दरम्यान आहे व मिनिट काटा. जेव्हा असे क्वेश्चन येतात तेव्हा करून बघायचं आपण. घड्याळ काढून पाहायची किती, 7 वर आहे तर किती वाजले. इंग्लिश मध्ये सांगते की घड्याळामध्ये एक आपला जो आवर काटा आहे किंवा आवर हँड आहे तो 2 आणि 3 च्या मध्ये आहे आणि जो मिनिट हँड आहे तो 7 वर आहे. तर तो किती वाजले असं आपल्याला विचारतोय. मग त्याच्यात 2 वाजून 25 मिनिट, 2 hours and 25 minutes,
3 hours and 25 minutes. दोन वाजून 35 मिनिटे. आणि फोर्थ आहे 3 वाजून 35 मिनिटे. ओके, चला आता आपण सॉल्व करून बघू. प्रश्न नीट वाचा. परत एकदा प्रश्न नीट वाचून घ्यायचा की घड्याळात तास काटा 2 व 3च्या दरम्यान आहे. मग घड्याळ काढायची. ओके, त्याच्यात आता हे पटापट 4 लक्षात ठेवायचे. 12, 6, 3 आणि 9. मग आता माहित आहे याच्यात 2 आहे. 2 व 3च्या दरम्यान आहे. कोणता काटा? हा आपला ऑवर हँड म्हणजे तास काटा 2 आणि 3च्या मध्ये आहे. 2 आणि 3च्या मध्ये आहे. ओके, आणि जो मिनिट काटा आहे तो 7 वर आहे. म्हणजे हे इकडे आहे मिनिट काटा, ते 7. ओके, मग किती वाजले बघा. आता किती वाजले तर इथे 12, 1, 2. 2 च्या समोर आहे ना, म्हणजे 2 वाजले. 2 वाजून गेले, कारण 3 वाजायचेच अजून. 2 वाजून गेले. 2 वाजून किती मिनिट? 5, 5, 10. माहिती आहे तुम्हाला यांच्यामध्ये किती मिनिट असतात? हे 5-5 मिनिट असतात. किती मिनिट असतात? 5-5 मिनिट असतात. बघा इथे 5 मिनिट, इथे 5 मिनिट असतात. आपल्याला इथपर्यंत जायचं आहे. उठून इथून जायचं आपल्याला. किती मिनिट झाले? 12 पासून 12 पासून मोजायचे. 5, 5, 10. 5 मिनिट, 10, 15, 20, 25, 30 आणि 35. बघा किती मिनिट झाले. हे सगळे मिनिट प्लस करायचे हा, कारण प्रत्येकामध्ये 5 मिनिट्स असतात. तर हे सगळे मिनिट जर आपण काउंट केले तर ते होतात 35 मिनिट्स. आणि हा जो आपला आवर हँड म्हणजे त्याला आपण तास काटा म्हणतो, तो 2 आणि 3च्या मध्ये म्हणजे 2च्या पुढे आहे ना. 2च्या पुढे आहे म्हणजे 2 वाजले. 3 वाजायचे अजून, म्हणून 2 वाजून 35 मिनिटे असे याचे आन्सर आहे. 2 वाजून 35 मिनिटे. आणि ते 2 वाजून 35 मिनिटे आपलं कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आपलं ते आन्सर आहे. त्यामुळे आपलं आन्सर आहे, राईट आन्सर ऑप्शन नंबर 3. समजलं का बालमित्रांनो? व्यवस्थित पहा. घड्याळ काढायची पटकन तिथे आणि पटकन समजून घ्यायचं. ओके, चला लिहून काढा पटकन. पुढचा क्वेश्चन घेऊया. चला पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन घेऊ. आता बघा मेजरमेंट ऑफ टाइम मध्ये सुद्धा जर तुम्हाला ऍडिशन करायची असेल तर ती सुद्धा ऍडिशन तुम्हाला कशी करावी लागते? तास आणि मिनिटे. जसं आपण ग्राम, किलोग्राम, मीटर, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर असं करत होतो ना, लिटर, मिलीलीटर, तशीच तुम्हाला इथे पण जर ऍडिशन करायची असेल तर तास वेगळे लिहावं लागतात आणि मिनिट वेगळे लिहावं लागतात. आणि मग त्याची बेरीज करावी लागते. आणि जर इकडे मिनिट जर 60 झाले ना, इकडे 60 मिनिट अशी जर ऍडिशन आली तर त्याला कन्वर्ट करावं लागते 1 आवर मध्ये. म्हणजे तो 60 झाला तर इकडे मिळवावा लागतो. हे लक्षात ठेवायचं बालमित्रांनो. जर तुम्हाला याची बेरीज करायची असेल, ऍडिशन सबट्रॅक्शन जर करायची असेल तर तुम्हाला अशीच करावं लागेल. इथे तास लिहावं लागेल, इथे मिनिट, म्हणजे इथे आवर्स लिहावं लागतील, इथे मिनिट्स लिहावं लागतील. जर इकडे 60 मिनिट्स होत असतील पूर्ण तर त्याला इकडे आणावं लागतं. इकडे कशासाठी? कारण 60 मिनिट झाल्यावर तो 1 आवर होतो. म्हणून लक्षात ठेवायची ही गोष्ट. जर तशा प्रकारचा क्वेश्चन आला तर आपण सोडवूया वाटल्यास. बघा आता इथे पहा, मध्यान्ह पूर्व. आता तुम्हाला माहिती आहे मध्यान्ह पूर्व म्हणजे दुपारचे 12. मध्यान्ह पूर्व 7 ते मध्यान्होत्तर
पाहता मध्यान्हपूर्व सेवन आणि मध्यान्होत्तर सेवन हा किती मिनिटांचा कालावधी आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे हा. किती मिनिटांचा कालावधी आहे? किती मिनिटांचा कालावधी? अतिशय सोपा क्वेश्चन आहे हा. तुम्हाला फक्त काय करावं लागते? थोडस डोकं लावावं लागते. 12 मिनिट विचारले. 720, 360 and 120. बघा प्रश्न बघा. प्रश्न एकदा परत वाचून घेऊ आपण. प्रश्नामध्ये काय म्हटलं त्यांनी? मध्यान्हपूर्व सेवन ते मध्यान्होत्तर सेवन हा किती मिनिटांचा कालावधी आहे? म्हणजे जो आपले 12 आहे दुपारचे त्याच्या आधीचे सेवन आणि दुपारच्या 12च्या नंतरचे सेवन यांचे किती मिनिटं होतात? यांचा हा कालावधी किती आहे? तो अतिशय सोपा आहे. मध्यान्हपूर्व सेवन आणि मध्यान्होत्तर सेवन यांचे झाले 12 आवर्स. किती झाले? 12 आवर्स. म्हणजे त्यांचा काळ जो आहे तो झाला 12 तास. आता 12 into 60 करा. आन्सर येते 720. म्हणजे याचं राईट आन्सर काय आहे? आन्सर ऑप्शन नंबर 2 720. फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मध्यान्हपूर्व सेवन ते मध्यान्होत्तर सेवन हा 12 आवर्सचा टाइम आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा. आपण आता पटापट बघू. 6 hours 52 minutes. How many minutes? किती मिनिटे? बघा 6 hours 52 minutes. आता 6 hours म्हणजे किती मिनिट झाले? ती झाली 360. त्याच्यामध्ये हे प्लस करावं लागेल. प्लस 52 आणि त्याचा आन्सर काय येणार आहे? 412. म्हणजे 412 मिनिट्स होतील. बघा इतकं सोपं आहे जर तुम्हाला ते माहित असलं तर. चला पटकन राईट डाऊन करा दोन्ही क्वेश्चन. मग पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. बघा बालमित्रांनो, आता हा अतिशय सोपा क्वेश्चन आहे. 610 मिनिट्स मीन्स हाऊ मेनी आवर्स अँड हाऊ मेनी मिनिट्स, फिल इन द ब्लँक. आता बघा इथे 610 मिनिट्स दिलेले आहे. ओके, देन गॉट इट 600 मिनिट्स मीन्स 10 आवर्स. आता तुम्ही म्हणाले कसं काढलं मॅडम तुम्ही? तर अतिशय सोपं आहे. 10 into 60 केलं तर आपल्याला काय आन्सर मिळते? 600. म्हणजेच 10 hours means 600 minutes. Okay, 10 hours means 600 minutes and then remaining 10 minutes.
अजून 10 मिनिट राहिले, 10 मिनिट. आता झाले हे पूर्ण 610 मिनिट्स. मीन्स 610 मिनिट्स म्हणजेच काय होते की 10 hours and 10 minutes. म्हणजे आपल्याला इथे काय लिहावं लागते 10 hours and 10 minutes. आणि हे ऑप्शन नंबर कुठला आहे आपलं सेकंड. म्हणजे ऑप्शन नंबर 2 ला आपल्याला डार्क करावं लागेल पेन आणि काय करावं लागेल डार्क जी आन्सर शीट असेल त्याच्यावर 610 मिनिट्स. इथे लक्षात ठेवायचं इथे 600 दिसत 600 म्हटलं की पटकन लक्षात घ्यायचं 10 hours. 600 मिनिट्स मीन्स 10 hours. म्हणजे 600 मिनिट म्हणजे 10 तास हे डोक्यात घ्यायचं. उरलेले 10 मिनिटं 10 तास 10 मिनिटे म्हणजे दोन्ही संख्या कुठल्या राहतील तिथे 10 असे दोन्ही नंबर राहतील. आणि ऑप्शन नंबर 2 इज अवर राईट आन्सर. चला पटापट लिहून घ्या. समजते का बालमित्रांनो तुम्हाला? मजा येते तुम्हाला? मला चॅटमध्ये लिहा तुम्हाला मजा येत असेल तर. समजत असेल मजा येत असेल तर चॅटमध्ये लिहून काढा. चला राईट डाऊन केलं. पुढलं घेऊ. बघा पुढचं आहे 2 hours and 10 minutes 13 seconds. How many seconds? बघा 2 hours 10 minutes and 13 seconds means how many seconds? Option number 1 is 4213 seconds. Second is 7213 seconds. Third is 7813 seconds. बघा ते नंबर जरी मोठे दिसत असले तरी ही 6813 सेकंद. अतिशय सोपं उत्तर आहे याचं. बघा क्वेश्चन काय आहे? क्वेश्चन आहे 2 hours 10 minutes 13 seconds means how many second? How many second विचारलंय त्यांनी. आता तुम्हाला माहित आहे how many second? आता बघा इथे काय म्हटलंय 2 hours म्हणजे हा 1 hour आणि हा दुसरा hour. ओके. आता 1 hour चे किती सेकंद सांगितले होते मी तुम्हाला? सांगितलं होते ना 60 into 60 केले होते ना आपण 60 into 60. हे लक्षात ठेवायचं की 1 hourचा 1 hour चे किती सेकंद होती 3600 सेकंद होती. ओके. हे दोन्ही. आता 1 hour चे 2 सेकंद मिळाले आपल्याला. उरले किती 10 मिनिट 10 मिनिट. याच्यामध्ये आपल्याला परत 10 मिनिट म्हणजे 10 मिनिट म्हणजे किती सेकंद होतील ते आताच झालं आपलं. आताच पाहिलं तुम्ही 600 सेकंद. ओके. 10 into 60 करायचं आपण है ना. आता आपल्याकडे अजून काय उरलंय 13 सेकंद. 13 सेकंदचे 13 सेकंदच राहतील है ना. 13 सेकंदचे 13 सेकंदच राहतील. बघा आता लक्षात घ्या 2 hours म्हटलं ना. आता 1 hour चे किती सेकंद होतात 3600. दुसऱ्या hourचे 3600. 10 minutes चे किती सेकंद होतात तर 600 सेकंद होतात. आणि 13 सेकंदचे 13 सेकंद जशीचे तसेच राहतील. आता जर आपण याची ऍडिशन केली तर याची ऍडिशन किती होईल पहा. बघा जर आपण याची ऍडिशन केली तर याची ऍडिशन इतकी येते. मग ही ऍडिशन कुठे जुळते आपली 7813 सेकंद. कुठे आहे हे ऑप्शन तर हे ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज अवर
राईट आन्सर. बघा किती सोपं गेलं जर तुम्ही हे लक्षात ठेवलं की 1 hour मीन्स 3600 सेकंड. 1 hour मीन्स 3600 सेकंड and 10 minutes means 10 minutes means 600 सेकंड. एवढ्या जर गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला पटापट सॉल्व्ह करता येईल. चला पटकन लिहून घ्या, पुढे जाऊ. अजून होते आपलं समजते बालमित्रांनो तुम्हाला? मजा येते आहे की कठीण वाटत आहे? सोपं आहे ना? याचे पूर्णपैकी पूर्ण मार्क्स घ्यायचे पेपरमध्ये तुम्ही. इतकी छान प्रॅक्टिस करायची, खूप छान प्रॅक्टिस करायची. ओके, बघा. फाइंड द टाइम इन मिनिट्स. आपल्याला मिनिट्स काढायचे हा. विच शिवा took to ascend the Raigad Fort. If he required 2 hours 6 minutes to do it. बघा आपल्याला शिवाचा टाइम काढायचा आहे, ज्याने रायगड फोर्ट चढलाय तो. तर शिवा रायगड फोर्ट चढला आहे, तर तो किती मिनिटांमध्ये चढलेला किती वेळेमध्ये चढलेला आहे? तर तो 2 hours 16 minutes मध्ये चढला आहे. 2 hours and 6 minutes मध्ये. तर आपल्याला ते काय करायचे कन्वर्ट, आपल्याला ते मिनिट्स मध्ये काढायचं आहे त्याचं, की तो किती मिनिटामध्ये रायगड चढला. ओके, फाइंड द टाइम इन मिनिट्स विच शिवा टूक टू ascend the Raigad Fort. It's a fort, not fort. It's fort. Fort. If he required 2 hours 6 minutes to do it. 26 minutes, 66 minutes, 1206 minutes and 126 minutes. Okay, 2 hours. 2 hours means 60 into 2 means 120. 120 minutes plus 6 is equal to 126 minutes. हे 6 minutes हा, हे 6 minutes. बघा 2 hours means 60 into 2. The answer is 120 minutes. And also plus the 6 minutes. 120 minutes plus 6 minutes is equal to 126 minutes. He take 126 minutes. And the option number 4 is our right answer. समजलं का बेटा? सोपे आहे ना? बाकीचे तुम्ही सगळे सॉल्व करा आज घरी. ज्यातले तुम्हाला जर काही समजले नाही तर ते मग मला मात्र विचारा. तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला. तुम्हाला जर एखादा समजलं नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा की मॅडम हे आम्हाला समजलं नाही, तर प्लीज आम्हाला हे समजून सांगा. तर मी तुम्हाला केव्हा पण समजून सांगते. आज तुम्हाला मजा आली का क्लासमध्ये? सगळ्यांनी लिहा चार्टमध्ये. बघा तुम्ही मला सांगा की मॅडम हे आम्हाला समजलं नाही, मी तुम्हाला बिलकुल समजून सांगेल. ओके, मजा आली आज? मेजरमेंट ऑफ टाइम. मेजरमेंट ऑफ टाइम मध्ये बेसिक युनिट लक्षात ठेवायचे. 24 hourची जी वॉच असते ती लक्षात ठेवायची. 12 hourची लक्षात ठेवायची. आणि हे लक्षात ठेवायचं की दुपारचे 12, आफ्टरनून 12 हे लक्षात ठेवायचे. दॅट इज मध्यान्ह. इट्स कॉल्ड मध्यान्ह.
देन आफ्टरनून 12च्या आधीच्या याला मध्यान्ह पूर्व म्हणतात, म्हणजेच त्याला आपण AM याने दाखवतो. आणि आफ्टरनूनच्या नंतरचे 12 नंतरचे जे 1 वाजले असेल, 2, 3, 4, 5, 6 त्याला आपण मध्यान्होत्तर म्हणजेच त्याला P आणि M या 2 याने अक्षरांनी दाखवतो. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या व्यवस्थित तर तुम्हाला अतिशय छान मार्क्स याच्यामध्ये पडतील. सगळ्यांना खूप सारे मार्क्स मिळाले पाहिजे, त्याच्यासाठी खूप सारी प्रॅक्टिस करावी लागते, खूप सारा सोडवावे लागतात. ओके बेटा, चला मग आता कशाची वेळ झाली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता वेळ कशी झाली आहे. ओके, चला बाय बाय. बाय बाय फ्रेंड्स. बाय फ्रेंड्स.